नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत 4 जानेवारीला होणाऱ्या आपली कंबाईन बी एक्झामसाठी महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या. ओके. आणि अतिशय महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत. मी ठराविक घेतलेल्या आहेत, पण एक्झामला ते वारंवार विचारतात आणि विचारल्या जातील. ओके. सो वन बाय वन आपण घटना दुरुस्त्या बघूया. एक 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला हमखास 2 ते 3 क्वेश्चन येणाऱ्या 4 तारखेला आणि 11 तारखेला पाहायला मिळतील. ओके. मित्रांनो, सुरू करूया. पहिली घटना दुरुस्ती. आता घटना दुरुस्तीचे 3 प्रकार असतात, तुम्हाला माहिती असेल. ओके. घटना दुरुस्ती हा जो आपला जो भाग आहे, घटना दुरुस्ती कुठल्या भागामध्ये आहे, तर भाग क्रमांक 20. भाग क्रमांक कोणता? 20. आणि कलम विचारलं तर कलम 368 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि किती प्रकारच्या घटना दुरुस्त्या असतात, तर 3 प्रकारच्या काय असतात घटना दुरुस्त्या असतात. एक साध्या बहुमताने, एक विशेष बहुमताने आणि विशेष बहुमताने प्लस अर्धसंघ राज्यांची काय लागते, आपल्याला संमती लागते. सो पहिले जे घटना दुरुस्त प्रकार आहे तो 368 मध्ये येत नाही, कारण तो सामान्य विधेयकाप्रमाणे काय केला, तो मांडला जातो. ओके. पण बाकीचे 2 आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे आहे ती जे काय ते 368 अंतर्गत येते. तो बघूया आपण वन बाय वन. पहिली महत्वाची घटना दुरुस्ती पहिली घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1951 ला झाली होती. तर काय केलं होतं, मूलभूत हक्कांमध्ये बदल करून कलम 15(4) काय केलं होतं, जोडलं होतं. आणि शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गासाठी काय केलं होतं, आरक्षण कायदेशीर बनवलं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, 9वे परिशिष्ट काय केलं होतं, ऍड केलं होतं. आपल्या मूल घटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत, तर 8 परिशिष्ट होती. ओके. आणि आता कितवं एक परिशिष्ट ऍड केलं, तर 9वं परिशिष्ट ऍड केलं. कशासाठी, तर लँड रिफॉर्म. म्हणजे असे काही कायदे असतील ज्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय करणार नाही, रिव्ह्यू करू शकत नाही. असे कायदे आपण या 9व्या परिशिष्टामध्ये काय करत होते, भारत सरकार करायचं, ऍड करायचं. पहिली घटना लक्षात ठेवा, कशा संदर्भात आहे, तर कितवं परिशिष्ट ऍड केलं आपण, 9वं परिशिष्ट काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. नंतर महत्वाची घटना दुरुस्ती आहे 7वी घटना दुरुस्ती, अतिशय महत्वाची. ओके. तर पहिल्यांदा आपल्याकडे भारत स्वातंत्र्य जेव्हा झालं, किंवा भारताच्या म्हणजे स्वातंत्र्य, आता आपल्याकडे घटक राज्य कसे आहेत, भाषावर रचनेनुसार आहेत. ओके. पण त्या अगोदर कशी होती, ABCD या प्रमाणात आपण प्रांत रचना काय केली होती, डिवाइड केली होती. ए म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू लोक जास्त राहतात. बी म्हणजे काय, ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक राहतात. सी म्हणजे काय, जिथे दोन्ही लोक आहेत. आणि डी म्हणजे काय, अशी बेट जे अंदमान आणि निकोबार हे याच्यामध्ये होतं, डी मध्ये होतं. लक्षात राहील. सो काय केलं आपण, हे ABCD रद्द केलं आणि भाषावर प्रांतरचना काय केली, सुरुवात केली. नवीन राज्यांनी केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आपण. आणि इथे महत्वाचं आहे, एक राज्यपाल 2 किंवा अधिक राज्यांचा काय असू शकतो, राज्यपाल असू शकतो. हे का महत्वाचं आहे, आताच आपले आचार्य देवव्रत काय झालेले आहेत, गुजरातचे तसेच महाराष्ट्र सुद्धा काय बनलेले आहेत, राज्यपाल आहेत, राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. तर ते कोणत्या घटनांनुसार काम पाहतात, तर 7वी घटना दुरुस्ती. ओके. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती आहे 10वी महत्वाची घटना दुरुस्ती आहे. बघा काय म्हटलंय, तर 10व्या घटना दुरुस्ती काय आहे, तर पोर्तुगालकडून आपण काय घेतले, गोवा, दमन हे भारतात काय करण्यात आले, समाविष्ट करण्यात आले. बघा 10वी फक्त समाविष्ट शब्द लक्षात ठेवा. आणि 12वी घटना दुरुस्ती काय, त्याला केंद्रशासित दर्जा काय दिला, आपण दिला कोणाला, गोवा, दमनला. गोवा, दीव आणि दमन या 3 केंद्रशासित प्रदेशाला कशाचा दर्जा दिला, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कोणत्यानुसार दिलेला आहे, तर 12 नुसार दिलेला आहे. आणि 14वी घटना दुरुस्ती काय महत्वाची आहे, पॉंडिचेरीचा काय करण्यात आला, भारतात समावेश करण्यात आला, तिला घटनात्मक दर्जा सुद्धा दिला. कसा, केंद्रशासित प्रदेशाचा काय दिला आपण, तिला दर्जा सुद्धा दिला. पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे, तर कोणती, 24वी घटना दुरुस्ती. 21वी घटना दुरुस्ती. 21वी घटना दुरुस्ती या कारणासाठी महत्वाची आहे, तर सिंधी भाषेला आपण काय केलं, 8व्या अनुसूचीमध्ये काय केलं, समाविष्ट केलं. पहिल्यांदा मूल घटनेमध्ये फक्त 14 भाषा होत्या. किती भाषा होत्या, आणि आता किती भाषा आहेत, तर 22 भाषा आहेत. तर त्या 8 भाषा कोणत्या ऍड झाल्या, ते आपण प्रत्येक घटना दुरुस्तीने आपण बघूया. सो सध्या सिंधी भाषेला काय केलं, 8व्या अनुसूचीमध्ये काय केलं, आपण ऍड केलं. तर एकूण किती भाषा बनला, तर 15 आता भाषा झालेल्या होत्या. कितव्या घटना दुरुस्तीने, 21व्या. 24वी घटना दुरुस्ती एक महत्वाची आहे. मी महत्वाचीच घटना दुरुस्ती घेतो मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात टाइमपास होणार नाही तुमचा. एक्झामला हमखास तुम्हाला एक क्वेश्चन काय पडणार, इथून 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला हमखास जोड्या लावायला किंवा डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाईल. 24वी घटना दुरुस्ती काय केले, संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा काय केलं, संपूर्ण अधिकार दिला. म्हणजे घटना दुरुस्ती करू शकते संसद, लोकसभा आणि राज्यसभा प्लस प्रेसिडेंट. कलम 368 काय केलं, अधिक स्पष्ट केलं. ओके. आणि केशवानंद भारती खटल्यापूर्वीची काय होती, एक पार्श्वभूमी होती. नंतर 42वी घटना दुरुस्ती होते वगैरे. घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतीने काय करण्यात आलं होतं, बंधनकारक करण्यात आलेलं होतं. हे महत्वाची टर्म आहे क्वेश्चन, इथे क्वेश्चन बनेल. ओके. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती काय करू शकत नाही, परत पाठवू शकत नाही, नाकारू शकत नाही. ओके. त्यांना संमती देणे कसं असते, त्यांच्यावर बंधनकारकच असते. पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे 30वी घटना दुरुस्ती. 30वी घटना दुरुस्ती कशासाठी महत्वाची आहे, तर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना
न्यायालयाच्या हस्तक्षेपाविषयी काय करता येईल, मॅनेजमेंट करता येईल, व्यवस्थापन करता येईल. ओके. आणि एक आणखी महत्वाची ती घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये, 36वी घटना दुरुस्ती. तर सिक्कीमला आपण काय केलं, घटनात्मक दर्जा दिला. सिक्कीमला आपण राज्यात भारतात समाविष्ट करून ओके त्याला घटनात्मक दर्जा दिलेला होता. ओके, 36वी लक्षात ठेवा. पुढे महत्वाचे एक 38वी महत्वाची आहे की 38वी यासाठी महत्वाचे आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, लिहून ठेवा तुम्ही. 38वी यासाठी महत्वाचे, जम्मू काश्मीरमध्ये जर एक केंद्र सरकारला काय बनवायचे असतील, कायदे बनवायचे असतील, तर तिथल्या राज्य सरकारला पहिल्यांदा काय घ्यावं लागेल, विश्वासात घ्यावं लागेल. राज्य सरकारच्या संमतीशिवाय तिथे कोणताही कायदा लागू होणार नाही. ही कोणत्या घटना दुरुस्तीत लिहिलेलं आहे, 38व्या घटना दुरुस्ती. आणि ही आणीबाणीच्या अगोदरच्या काय होती, घटना दुरुस्ती होती. पुढे पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती, अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती. व्यवस्थित बघा मित्रांनो, कोणतं काम करायचं झालं ठेवा थोडंसं, आणि या घटना दुरुस्तीचा अभ्यास करूया आपण. मिनी कॉन्स्टिट्यूशन. ओके. का ओळखली जाते, बरेच काय केले होते बदल ह्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेले होते. आणि कधी करण्यात आले होते, इंदिरा गांधीच्या काळामध्ये, ज्यावेळी ते आणीबाणी लावायला जात होते. ओके. तर काय काय तरतुदी होत्या बघा. पहिल्यामध्ये काय, प्रस्तावनेत बदल झाला. प्रस्तावनेत 3 शब्द ऍड करण्यात आले. कोणते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता, इंटिग्रिटी, हे शब्द काय केले, 3 शब्द ऍड करण्यात आले. एकच घटना दुरुस्ती झालेली आहे, सॉरी, प्रिएम्बल मध्ये बदल केलेला आहे, तो हा बदल होता 1976 साली. 3 शब्द ऍड केले होते. कोणते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि कोणते, तर राष्ट्रीय एकात्मता. न्याय व्यवस्थेचे अधिकार काय करण्यात आले होते, कमी करण्यात आले होते. हे इंदिरा गांधींनी काय करण्यात आले होते का, तर त्यांना काय लावायची होती, आणीबाणी लावायची होती. आता आणीबाणीचा आपण एक सेपरेट लेक्चर बनवू आपण. आणीबाणीची पार्श्वभूमी काय होती, का आणीबाणी लावण्यात आली होती, का एक लोकशाहीचा एक काला म्हणतात ना, पार्ट म्हटलं, कालाभाग म्हटला जातो. ओके. कशा पद्धतीने इंदिरा गांधीने काय केलं होतं, न्याय व्यवस्थेला काय केली होती, गदा आणली होती, अधिकारांना काय आणली होती, गदा, आणि आपल्या हातात काय घेतली, सत्ता घेतली होती. महत्वाची 10 मूलभूत कर्तव्य काय केली होती, इथे जोडली होती. स्वर्ण समिती होती, जिने शिफारस केली होती की मूलभूत कर्तव्य असली पाहिजे. तर भाग 4 ए, कलम 51 ए, किती मूलभूत कर्तव्य जोडली आपण, 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली होती पहिल्यांदा. ओके. हे कोणाकडे घेतली आपण, तर रशियाकडनं गेली होती, मूलभूत कर्तव्य घेतली होती. ओके. महत्वाचं लक्ष ठेवा, घटनेचे स्रोत तुम्हाला माहिती असले पाहिजे. डीपीएसपी. ओके. यांना थोडीशी बलकटी दिली होती, काही यांच्यामध्ये बदल केला होता थोडासा. आर्टिकल 39 मध्ये बदल केला. काय केलं, कामगार हक्क आणि आर्थिक समता यांना काय केलं, मजबूत आधार दिला. आणि आर्टिकल 43 ए मध्ये काय केलं, उद्योजगतीत कामगारांना व्यवस्थापनेमध्ये काय करतात, भाग घेऊ शकतात. ओके. हे मेन्शन केलं होते, थोडेसे बदल केले होते. ओके. हे कलम ऍड केलं होतं आणि ह्याच्यामध्ये काय केलं होतं, बदल केला होता. पुढे म्हटले, केंद्र सत्तेला बळकटी, म्हणजे केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यासाठी काही विषयांमध्ये काय केले, बदल केले होते. म्हणजे राज्यांच्या राज्यसूचीतले विषय काय केले होते, कुठे घेतले होते, समवर्ती सूचीमध्ये घेतलेले होते, लक्षात ठेवा. आणि कसं असतं, समवर्ती सूचीमध्ये जेव्हा एखादा कायदा बनवला जातो, तेव्हा केंद्राचा कायदा काय असतो, वरचढ असतो, लक्षात ठेवा. पुढे म्हटले, न्यायालयीन पुनर्विलोकनावर मर्यादा आणल्या. म्हणजे न्यायालयीन उच्च न्यायालयाच्या रिट मध्ये काही मर्यादा ठेवण्यात आल्या होत्या. संविधान दुरुस्तीवरील न्यायालयीन हस्तक्षेप मर्यादित करण्यात आलेला होता. म्हणजे एखादी जर घटना दुरुस्ती झाली तर त्याच्यावर काय करू शकत नाही, न्यायालय रिव्ह्यू करू शकत नाही. लोकसभेचा आणि राज्यसभा विधानसभेचा कार्यकाळ केला होता, वाढवला होता. किती वर्षांनी वाढवलं होतं, 1 वर्षानं. पहिलं पूर्वी किती होतं, 5 वर्ष होतं. आता किती वर्ष केलेलं आहे, 6 वर्ष करण्यात आलं होतं. सो लक्षात ठेवा. नंतर परत 44 घटना दुरुस्ती काय करते, कमी करते. असे महत्वाचे काय होते. आणखी एक महत्वाचं लक्षात ठेवा, कॅबिनेटचा एक लिहून ठेवा. कॅबिनेटचं इथेच म्हटलं ना, ते केंद्र सरकारला काय केलं होतं, बलकटी केली होती. काय केलं होतं इथे, केंद्र सरकारला अधिक भर म्हणजेच काय, अधिक अधिकार म्हणजे काय, केंद्र सरकारचा सल्ला, कॅबिनेटचा, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीने काय करण्यात आला होता, बंधनकारक करण्यात आलेला होता. हे एक पॉईंट लक्षात ठेवा, हे महत्वाचं होतं. पुढची महत्वाची घटना दुरुस्ती 44वी घटना दुरुस्ती, अतिशय महत्वाची आहे घटना दुरुस्ती. जे काही 42 घटना दुरुस्तीने बदल केले होते, ते बदल आपण काही परत रिस्टोअर केले होते. कोणत्या घटना दुरुस्तीने, 44व्या घटना दुरुस्तीने. आणि कोणत्या साली पास करण्यात आले होते, 1978 साली. आणि ते विचारू शकतात, पंतप्रधान कोण होते, तर मोरारजी देसाई. हे लक्षात ठेवा, कोण होते, मोरारजी देसाई. परत बघा इथे म्हटले, काय केला, कार्यकाल काय केला, परत जो 6 वर्ष गेला होता 42 ने, तो किती वर्ष केला, 5 वर्ष केला. ओके. नंतर आणीबाणीच्या काळामध्ये पहिल्यांदा एक शब्द होता, इंटरनल डिस्टर्बन्स. 3 प्रकारे आणीबाणी लावली जाते, एक युद्ध, 2 नंबर परकीय आक्रमण, 3 नंबर तर इंटरनल डिस्टर्बन्स. तर प्रत्येक वेळी इंटरनल डिस्टर्बन्स वेळी तुम्ही काय लावू शकत नाही, आर्थिक राष्ट्रीय आणीबाणी लावू शकत नाही. मग कोणता शब्द टाकण्यात आला, सशस्त्र बंड हा शब्द टाकण्यात आला. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. कोणता शब्द काढून टाकण्यात आला, इंटरनल डिस्टर्बन्स हा शब्द काढला आपण 352 मधून. आणि कोणता शब्द टाकला, सशस्त्र बंड. आणीबाणी लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाची काय लागेल, लेखी शिफारस लागेल. ओके. लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती काय लावू शकत नाही, आणीबाणी लावू शकत नाही. ओके. आणि राष्ट्रपतीच्या निर्णयावर न्यायालयीन पुनर्विलोकन काय असू शकतं, शक्य असू शकतं. अजून काय केलं, 21 आणि 21, 20 आणि 21 या प्रतिबंधक आणीबाणीच्या कालातही लागू होत
नाही. पुढे म्हटले मालमत्तेचा अधिकार केला होता, मूलभूत अधिकार होता, तो काय केला काढून टाकण्यात आलेला होता आणि त्याला कोणत्या कलमात टाकलं तर लीगल राईट बनवलं 300A मध्ये. हा 31C मध्ये होता, लक्षात ठेवा. कुठे होता? 31C मध्ये काय होतं? मालमत्तेला मूलभूत अधिकार होता, तो अधिकार काढून टाकण्यात आला होता. DPSP ओके, मजबूत पण व्यापार वर्चस्व राहिलेलं नव्हतं. आर्टिकल 226 याच्यामध्ये काय केलं होतं? उच्च अधिकार पुन्हा मजबूत केलेले होते. ओके, हे सर्व महत्वाचे काय आहेत? पॉईंट्स आहेत. पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे 52वी घटना दुरुस्ती. 52वी घटना दुरुस्ती का महत्वाची आहे? तर पक्षांतर बंदी कायद्यावर काय केलं? थोडंसं बंदी करण्यात आली. तर एखादा पक्षातून निवडून आलेला, एका पक्षाचे निवडून आले, दुसऱ्या पक्षात जात असेल, तो निवडून आल्यानंतर तो त्याचं सदस्यत्व काय होईल? रद्द होईल. एखादा अपक्ष आहे, जर तो दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं सदस्यत्व काय होईल? रद्द होईल. एखादा नामनिर्देशित सदस्य आहे आणि त्यांनी जर 6 महिन्याच्या नंतर काय केलं, दुसऱ्या पक्षात जर काय केलं, पक्षांतर केलं, तर तो त्याचं सदस्यत्व काय होईल? रद्द होईल. असे 3 महत्वाचे काय केले होते पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले होते, मित्र लक्षात ठेवा. आणि कितवी अनुसूची धरली होती? 10वी अनुसूची, जी पक्षांतर बंदी विरोधी कायद्याविरोधात आहे. पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे 61वी घटना दुरुस्ती. मतदानाचं वय काय केलं? 21 वरून 18 केलं का? तर जास्तीत जास्त लोकांचा काय केलं? सहभाग वाढावा. 69वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर दिल्लीसाठी राष्ट्रीय राजधानी काय केला? प्रदेश आपण घोषित केला होता आणि त्यांच्यासाठी विधानसभा आणि कोणतं? तर मुख्यमंत्री पद काय केलं होतं? निर्माण केलेलं होतं, लक्षात ठेवा. कोणतं? विधानसभा आणि मुख्यमंत्री. पुढे 71वी घटनासंघ ही सुद्धा भाषा संदर्भात आहे. कोणत्या 3 भाषा ऍड केल्या? कोकणी, मणिपुरी आणि नेपाली. कोमाने, लक्षात ठेवा. काय सुद्धा लक्षात ठेवा? कोमाने. ओके, 71वी कोमाने, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 73वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर पंचायत राज संस्थांना काय दिलं आपण? घटनात्मक दिला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना काय दिलं आपण? घटनात्मक दर्जा दिला. ओके, आणि यांच्याकडे आपण किती विषय दिले? तर 29 विषय दिले ते बघा. आणि कितवी अनुसूची जोडण्यात आली? तर 11वी अनुसूची काय केली आपण? ऍड केली होती, लक्षात ठेवा. पुढे महत्वाचं आहे 74वी घटना दुरुस्ती. इथे आहे काय? पंचायत नाही तर नगरपंचायत. कुणाला? नगरपालिकांना काय केलं आपण? घटनात्मक दर्जा दिला. कोणती अनुसूची ऍड केली? तर 12वी अनुसूची काय केली? ऍड केली. ओके, आणि कोणता भाग समाविष्ट केला? तर भाग 9A त्याच्यामध्ये काय केला? कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केला? तर कोणत्या? 74व्या घटना दुरुस्तीने काय केला? ऍड केला. आणि किती विषय देण्यात आले? तर 18 विषय. पुढे महत्वाची घटना दुरुस्ती आहे 86वी घटना दुरुस्ती, जी शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क बनवण्यात आला. कलम 21A ऍड करण्यात आलं. ते ऍड करण्यात आलं होतं 42व्या घटना दुरुस्तीने, पण त्याच्यामध्ये 11व आपण काय केलं? ऍड केलं. तर काय होतं 11व? जे त्याला पण के म्हटलं जातं. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जाईल. 88वी घटना दुरुस्ती आहे सर्व्हिस टॅक्ससाठी केंद्र सरकारला स्पष्ट अधिकार देण्यात आलेले होते. पुढचे महत्वाचे, अतिशय महत्वाचे 91वी घटना दुरुस्ती. क्वेश्चन विचारतो. मंत्रिमंडळाच्या आकारावर काय असेल? मर्यादा असेल. 15% पेक्षा जास्त मंत्री असू शकत नाही. एकूण जागेच्या 15% पेक्षा जास्त मंत्री असणार नाही आणि 12 पेक्षा कमी असणार नाही, लक्षात ठेवा. 12 पेक्षा कमी असणार नाही आणि 15% पेक्षा जास्त असणार नाही. आणि पक्षांतर बंदी कायद्याला काय केलं होतं? बरकडी. काय केलं होतं आंबेडकरांनी जेव्हा घटना बनवली, त्या 1/3 सदस्य जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले तर ते अपात्र राहणार नाहीत, अपात्र होणार नाही. पण ते जाऊ लागल्यामुळे आपण 2003 साली एक काय केली? अमेंडमेंट केली. तर 2/3 म्हणजे 2/3 जर गेले तरी ते अपात्र होणार नाही. 2/3 पेक्षा कमी गेले तर अपात्र होतील, पण 2/3 गेले तर अपात्र होणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल शिंदे गेले होते 40 आमदारांना घेऊन. ते 56 आमदार होते. किती आमदार गेले? ते 40 आमदार गेले. त्यामुळे 2/3 साठी किती पाहिजे होते? तर 36 पाहिजे होते, पण ते 4 एक्स्ट्रा गेले, त्यामुळे ते अपात्र झालेले नाही. ओके. सो 92वी घटना दुरुस्ती आणखी कशा संदर्भात आहे? भाषेसंदर्भात आहे. तर काय ट्रिक लक्षात ठेवा? इथे बोडो मासा. काय ट्रिक लक्षात ठेवा? बोडो मासा. काय? बोडो मासा. बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली 4 भाषा समावेश केला आणि आता किती भाषा बनलेल्या आहेत? तर 52 भाषा बनलेल्या आहेत. 97वी घटना दुरुस्ती आहे सहकारी संस्थांना आपण घटनात्मक दर्जा दिला. कोणत्या संस्थांना? कोऑपरेटिव्ह सोसायटीजला आपण काय केलं? संस्थात्मक दर्जा दिला, घटनात्मक दर्जा दिला. आणि कोणतं भाग ऍड केला आपण? 9B हा भाग काय केला? ऍड केला. ओके, आणि मूलभूत हक्क सुद्धा बनवला आपण कलम 19C मध्ये, लक्षात ठेवा. 19C. 101वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात? जीएसटी संदर्भात आहे. आणि कोणती कलम आपण ऍड केली याच्यामध्ये? 246A, 279A. जीएसटी परिषद, जीएसटी काउन्सिल आपण घेतली, स्थापन केली. 120, 102वी का महत्वाच्या? ह्या 6ही घटना दुरुस्ती महत्वाच्या आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला काय भेटलं? घटनात्मक दर्जा भेटला. आणि कोणतं आर्टिकल ऍड केलं? 338B. 103वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? तर ईडब्ल्यू साठी आपण 10% आरक्षण ठेवले, इकॉनॉमिकल विकर सेक्शन.
आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी शिक्षण आणि नोकरीत काय केली आपण तरतूद केली होती. आणि ते कोणत्या कलमात बदल झाला असं विचारलं तर 15 आणि 16व्या कलमात काय झाला होता, बदल झाला. नंतर महत्वाची घटना दुरुस्ती 104, 105 आणि 106. 104 बघूया आपण पहिल्यांदा. 104 कशा संदर्भात आहे? लोकसभेतील अँग्लो इंडियनचे प्रतिनिधित्व आपण ज्या 2 जागा होत्या त्या काय केल्या, रद्द केल्या. आणि आता पहिल्या 552 जागा होत्या, आता किती आहेत? पहिल्या किती जागा होत्या? 552 जागा होत्या आणि आता किती आहेत? 550. आणि किती भरल्या गेलेल्या आहेत तर 543. लक्षात ठेवा. बाकीच्या का भरल्या नाहीत तर लोकसंख्येच्या अभावामुळे ते भरल्या गेले नाहीत. 105वी घटना दुरुस्ती काय सांगते? राज्यांना ओबीसीची यादी ठेवण्याचा काय असेल अधिकार परत देण्यात आलेला आहे. तो 102व्या घटना दुरुस्तीत गोंधळ काय केला होता, दूर केला. सो राज्याची काय करू शकतात, ओबीसी साठी वेगळी स्वतःची स्वतंत्र काय बनवू शकतात, यादी बनवू शकतात. पुढे 106वी घटना दुरुस्ती आहे महत्वाची, सध्या ऐतिहासिक म्हणू शकतो आपण. महिलांना काय केलं आपण, 33% आरक्षण देण्यात आलेलं हे. नारी शक्ती वंदन अधिनियम विचारू शकतात. त्या विधेयकाचं नाव काय? विधेयकाचं नाव काय होतं? नारी शक्ती वंदन अधिनियम. आणि ते विधेयक कितव्या क्रमांकाचं आहे असे विचारलं तर 120 घटना दुरुस्ती, 130वं घटना दुरुस्ती विधेयक होतं. आणि कितवी घटना दुरुस्ती म्हटलं तर 106% आरक्षण आहे, 33% आरक्षण आहे. किती महिन्यासाठी आहे, किती वर्षासाठी आहे तर 15 वर्षासाठी. आणि कोणत्या कलमामध्ये बदल झाला विचारलं तर 330, 332 आणि 334. 334 काय सांगतं? हे काय सांगतं? लोकसभेमध्ये असेल 33% आरक्षण. हे काय सांगतं? स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काय असेल? 33% आरक्षण असेल. आणि किती वर्षासाठी असेल हे कोणत्या कलमात सांगितलेलं तर 334 कलमामध्ये सांगितलेलं आहे. तर किती असेल, किती वर्षासाठी असेल? 15 वर्षासाठी असेल. ओके. आणि कधीपासून लागू होईल तर 2029च्या इलेक्शन पासून काय होईल, लागू होईल. सो ह्या होत्या मित्रांनो महत्वाच्या, अतिशय महत्वाच्या घटना दुरुस्त्या. तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा बघा, त्यांच्या नोट्स बनवा आणि येणाऱ्या एक्झामसाठी ह्या ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्ही काय करून टाका, पाठांतर करून टाका. याच्यावर जर क्वेश्चन आला तर आपला चुकला नाही पाहिजे. ओके. 15च्या 15 मुलं मार्क घेतात पॉलिटीमध्ये, आपल्यालाही घेता आलं पाहिजे. तो कोणकोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू, कोणत्या टॉपिकवर फोकस करेल. मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खरंच सिरियस असाल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमची एक्झाम क्रॅक होण्याची शक्यता पण काय आहे, जास्त आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.